SST College of Arts and Commerce. This is a SST Edupedia. मी प्राध्यापक संजय यशवंत परटोले. आज आपल्याला TYBA इकॉनॉमिक्स सेमिस्टर 5 मध्ये असलेला एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स म्हणजेच पर्यावरणीय अर्थशास्त्र 1 यामध्ये मॉड्यूल नंबर 1 पर्यावरणीय अर्थशास्त्राची ओळख ही आजच्या भागातून आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पर्यावरणीय अर्थशास्त्राची ओळख पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला पाहावं लागतं ते म्हणजेच त्याची व्याख्या. व्याख्या पाहत असताना आपल्याला पर्यावरण आणि आर्थिक विकास यामध्ये जो अंतर आहे आणि या अंतर संबंधाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये केला जातो. त्याला पर्यावरणीय अर्थशास्त्र असं आपण म्हणतो. पर्यावरणीय अर्थशास्त्र ही प्रदूषण आणि नवीकरणक्षम व अनवीकरणक्षम नैसर्गिक संसाधने वापरण्या संदर्भात सजीवांच्या प्रजाती संसाधनांचे संवर्धन करणे इत्यादी सर्व पर्यावरणीय घडामोडींचे आर्थिक विश्लेषण जे आहे हे आर्थिक विश्लेषण या ठिकाणी करतो. यातच जर आपण एकंदरीत पाहिलं तर पर्यावरणीय साध्य प्राप्त करण्यासाठी काही धोरणांची निवड करणे याच्याशी संबंधित पर्यावरणीय अर्थशास्त्र आहे. पर्यावरणीय अर्थशास्त्र यामध्ये बाजारपेठ निर्मित प्रदूषणाच्या अतिरिक्त समस्यांचा देखील यामध्ये अभ्यास केला जातो. पर्यावरणीय अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी जर पाहिली तर पहिली म्हणजेच अलीकडेच उदयास आलेली एक उपशाखा आहे, हे पहिलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे सार्वजनिक वस्तूंशी संबंधित आहे. त्यानंतर बाह्यतेचा पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये विचार केला जातो. पर्यावरणाच्या मर्यादित क्षमतेचा विचार यामध्ये होतो. काळानुसार निर्णय आणि आंतरपिढी समानता या बाबींचा यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर 6वं आहे की मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा जो अभ्यास आहे तो संबंधाचा अभ्यास यामध्ये केला जातो. आता यामध्ये जर आपण पर्यावरणीय अर्थशास्त्राच्या विकासाचे महत्वाचे टप्पे देखील यामध्ये आपल्याला पाहावे लागतात. कारण आजच्या भागामध्ये आपण पर्यावरणीय अर्थशास्त्राचा परिचय किंवा ओळख या ठिकाणी आपण बघतोय. त्यातच जर आपण पाहिलं की पर्यावरणीय अर्थशास्त्राच्या विकासाचे महत्वाचे जे टप्पे आहेत ते टप्पे जर आपण पाहिले तर 1990 आणि त्यानंतरच्या काळामध्ये पर्यावरणीय घटकांची सैद्धांतिक आणि उपयोजित अर्थशास्त्र दृष्टिकोनातून पर्यावरणीय अर्थशास्त्री विश्लेषण जे आहे हे विश्लेषण आपला इयर वाईज म्हणजेच वर्षानुसार आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतात. त्यामध्ये 1972 हे वर्ष जे आहे 1972 मध्ये आपण बघतो की स्टॉकहोम येथे मानवी पर्यावरणावरती एका परिषदेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते आणि या परिषदेमुळे पर्यावरणाची गुणवत्ता आणि त्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाणीव जी आहे ती जाणीव त्या ठिकाणी निर्माण झाली 1972 मध्ये. त्यानंतर 1987 साली ब्रॉटलँड आयोगाच्या आवर कॉमन फ्युचर या अहवालामध्ये शाश्वत विकासाची म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट संकल्पना सर्वप्रथम 1987 मध्ये मांडणी गेली. त्यानंतर 1992 मध्ये जर आपण पाहिलं तर 1992 मध्ये जागतिक बँकेचा अहवाल जर आपण त्या पाहिला तर या अहवालामध्ये विकास आणि पर्यावरण आणि जेता धोरण म्हणजे विजेता धोरण म्हणजे विन विन पॉलिसीज यासाठीच्या संधी यावर सुद्धा प्रकाश होता, तो प्रकाश त्या ठिकाणी टाकण्यात आला. त्यानंतर 1992 मध्ये अजून जर आपण त्या ठिकाणी पाहिलं त्यानंतर 1992 मध्ये जर आपण पाहिलं
तर 1992 मध्ये जागतिक बँकेच्या अहवालामध्ये विकास आणि पर्यावरण त्यातच जर आपण पाहिलं तर विजेता विजेता धोरण विन विन पॉलिसीज यासाठीच्या संधी यावर प्रकाश त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि तसेच 1992 मध्ये जागतिक पर्यावरण निधी म्हणजे ग्लोबल एन्व्हायरमेंट फंड ज्याला आपण GEF असं म्हणतो हे तयार करून जैवविविधता संरक्षण यासाठी निधीचा वापर जो आहे हा वापर त्या ठिकाणी करण्यात आला आणि तसंच 1992 मध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं पर्यावरणासंबंधित जर आपण या ठिकाणी पाहिलं जी अत्यंत महत्वाची परिषद आहे ती म्हणजेच रिओ दी जानेरो या ठिकाणी पर्यावरण आणि विकास अर्थ समिट परिषदेचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात आले आणि या परिषदेतील सूचनेनुसार युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिक डिव्हिजन UNSD यांनी 1993 मध्ये इंटिग्रेटेड एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक अकाउंटिंग या शीर्षकाची हस्तपुस्तिका त्या ठिकाणी प्रकाशित केली। हे जर आपण या ठिकाणी पाहिले तर हे पर्यावरणीय अर्थशास्त्राच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचे असे टप्पे आहेत आणि या टप्प्यांचं पर्यावरणीय अर्थशास्त्राची ओळख करून घेण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे। म्हणून या ठिकाणी या आजच्या भागामध्ये टप्पे जे आहे टप्पे या ठिकाणी घेतले। त्यानंतर पर्यावरणीय अर्थशास्त्र स्वरूप जे आहे स्वरूप आपल्या या ठिकाणी पाहावं लागतं। हे स्वरूप या ठिकाणी पाहत असताना पर्यावरणीय समस्यांचे स्वरूप हे मिश्र आणि गुंतागुंतीचे असते हे आपल्या लक्षात आहे की पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये समस्यांचे विश्लेषण करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातो आणि हा प्रयत्न करत असताना किंवा यामुळेच पर्यावरणीय अर्थशास्त्र जे आहे ही नैसर्गिक शास्त्राबरोबरच विविध असं सामाजिक शास्त्रांचे प्रतिनिधित्व जे आहे हे प्रतिनिधित्व या ठिकाणी करते आणि पर्यावरण अर्थशास्त्राचे स्वरूप आहे हे स्वरूप आपल्याला ज्या या स्लाइड मध्ये जे मुद्दे दिसत आहेत या मुद्द्यांच्या आधारे आपल्या या ठिकाणी करता येते। त्यामध्ये पहिलं जे स्वरूप आहे ते स्वरूप पाहत असताना ते म्हणजेच पर्यावरणीय अर्थशास्त्र एक काय आहे सामाजिक शास्त्र आहे। आता यामध्ये जर आपण पाहिलं पर्यावरणीय अर्थशास्त्र जे आहे यामध्ये जर एक महत्त्वाची गोष्ट जर आपण या ठिकाणी लक्षात घेतली की पर्यावरणीय अर्थशास्त्र हे समाजाशी निगडित आहे। समाजातील व्यक्ती ज्या ठिकाणी राहतात त्या व्यक्ती राहत असताना आजूबाजूचं पर्यावरण हे आपण या ठिकाणी विचारात घेत असतो आणि हे पर्यावरण विचारात घेत असताना त्यामध्ये आपण बघतो की पर्यावरणीय अर्थशास्त्र जे आहे ते प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांच्या एकंदरीत आर्थिक आणि व्यवस्थापकीय बाबींशी या ठिकाणी निगडित आहे। तसंच जर यामध्ये पाहिलं पर्यावरणीय अर्थशास्त्र ही एक सामाजिक विज्ञान म्हणून मानवी वर्तणूक व त्याचे पर्यावरणाशी असलेले संबंध यांच्याशी संबंधित आहे। त्यानंतर स्वरूप जाणून घेण्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजेच पर्यावरणीय अर्थशास्त्र जे आहे ही एक आंतरविद्या शाखेचा दृष्टिकोन आहे। आता यात जर आपण पाहिलं तर पर्यावरणीय समस्यांचा विद्याशाखेशी जो काही संबंध आहे तो संबंध या ठिकाणी येतो आणि यावर एकंदरीत मार्ग काढण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाची जी आवश्यकता आहे ही आवश्यकता आपल्या या ठिकाणी भासते आणि पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये आपण पाहिला तर जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरणीय विज्ञान, भौतिकशास्त्र, नीतिशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, मानव वंशशास्त्र असेल यांसारख्या अनेक विषयांचं एकत्रीकरण यामध्ये केलं जातं। म्हणून आपण याला म्हणतो की आंतरविद्या शाखेचं दृष्टिकोन। त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजेच पर्यावरणीय अर्थशास्त्र वास्तववादी आणि आदर्शवादी संबंधित पैलू। आता हे पैलू या ठिकाणी पाहत असताना यामध्ये आपल्याला बघावं लागतं की वास्तववादी अर्थशास्त्र जे आहे हे अर्थव्यवस्थेच्या मूल्याशी संबंधित आहे आणि मूल्याशी संबंधित असून त्यामध्ये ते काय आहे हे सांगते, तर आदर्शवादी अर्थशास्त्रामध्ये काय घडले आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करते। आता बघा पर्यावरणीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपण बघतो की दोन्ही बाबींचा समावेश केला गेला आहे आणि जर याचं मुख्य जर आपण
कारण जर पाहिलं ते कारण असं आहे की पर्यावरणीय अर्थशास्त्र जे आहे यामध्ये वैज्ञानिक सिद्धांत आणि कल्याणकारी अर्थशास्त्राच्या वापरावरती खऱ्या अर्थाने पर्यावरणीय अर्थशास्त्र हे अवलंबून आहे. त्यानंतर पर्यावरणीय अर्थशास्त्र जे आहे यामध्ये हे स्थिर आणि गतिमान दृष्टिकोनातून यामध्ये विचार केलेला आहे. स्थिर आणि गतिमान विचार जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थशास्त्रज्ञांनी पर्यावरणाला कल्याण हा दृष्टिकोन त्या ठिकाणी लागू केला आहे. जसं आपण यामध्ये बघतो की जंगलं असतील, त्यानंतर खनिजे असतील, जीवाश्म इंधने आहेत, जलसंपदा आहे, यामध्ये गतिशील असा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन या ठिकाणी लागू केलेला दिसून येतोय. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्र मुख्य उद्देश. आता आर्थिक विकास आणि पर्यावरणाची गुणवत्ता टिकवणं हा मुख्य उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या उद्देशासाठी आपण बघितलं तर शाश्वत विकास साध्य करणे तसंच पर्यावरणातील हानिकारक आणि आर्थिक सामाजिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन काय करतो या ठिकाणी कर असेल, अनुदान असेल, पर्यावरणीय मानके असतील, तो कोटा असेल, यांसारख्या संसाधनांचा आपला वापर करताना दिसतो. त्यानंतर सातवं आहे ते म्हणजे अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचा संबंध. आता अर्थव्यवस्थेतील पर्यावरणाच्या ऱ्हासाला आर्थिक क्रियेतील जे काही कारणीभूत घटक आहेत ते घटक आणि एकंदरीत पर्यावरणीय घटकांवर आर्थिक विकासाचे परिणामांचे जे काही मूल्यांकन आहे या मूल्यांकनाच्या संबंधी यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर सातवा जो आहे तो म्हणजेच पर्यावरणीय अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू. आता पर्यावरणीय अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू जर या ठिकाणी आपण पाहिला तर केंद्रबिंदू मध्ये जर आपण सर्वात महत्वाचा दृष्टिकोन आहे तो म्हणजेच कल्याणकारी दृष्टिकोन. आता यामध्ये शाश्वत विकासाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक कल्याण करणे या उद्देशाने जर आपण पाहिलं तर पर्यावरणीय अर्थशास्त्र हा पर्यावरणीय धोरणांच्या माध्यमातून पर्यावरणीय प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो या ठिकाणी करतो. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे स्वरूप मध्ये की पर्यावरणीय आर्थिक मूल्य टिकवणे हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्याअंतर्गत आपण पाहिलं तर स्वरूप जो आहे तो म्हणजेच पर्यावरणीय मूल्य या ठिकाणी लक्षात न घेता आर्थिक विकासामध्ये जी वाढ केली जात असते ती आणि त्याचा परिणाम म्हणून पर्यावरणीय समस्या निर्माण ज्या होत असतात त्या पर्यावरणीय संसाधने मानवाला उपयुक्त आहेत किंवा नाहीत हे या ठिकाणी आपला पर्यावरणीय संसाधनांचे आर्थिक मूल्य ओळखण्याची प्रक्रिया जी आहे ही देखील या ठिकाणी महत्वाची आहे. त्यानंतर जंगल असेल, पाणी असेल, जमीन असेल इत्यादी मर्यादित स्रोतांना आर्थिक मूल्य देऊन त्याचे जतन करण्याचा जो प्रयत्न आहे हा जतन करण्याचा प्रयत्न फक्त पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्येच केला जातो. आणि अशा प्रकारे आपण या 8 मुद्द्यांच्या आधारे एकंदरीत पर्यावरणीय अर्थशास्त्राचं स्वरूप, पर्यावरणीय अर्थशास्त्राची व्याख्या आणि पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये असलेल्या विविध संकल्पना या आपण आजच्या या भागामधून या ठिकाणी आपण अभ्यासल्या. धन्यवाद.